नमस्कार मुलींनो. आज आपण वैचारिक विभाग यामधील पहिला पाठ, नवीन ग्रंथाची आवश्यकता, लेखक लोकहितवादी, हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. यांचा कार्यकाळ 1822 ते 1892 पर्यंतचा. प्रस्तुत पाठात लोकहितवादी यांनी जुन्या समजुती मोडीत काढण्यासाठी नवीन ग्रंथाची आवश्यकता आणि वाचन संस्कृतीचे मोल या संबंधीचे प्रतिपादन मोठ्या तळमळीने केलेले आहे. चला तर समजून घेऊया नवीन ग्रंथाची आवश्यकता या पाठाचा सारांश. आमचे लोकांस विचार अगदी नाही, विद्या वाढवणे व बुद्धी वाढवणे हे तर त्यास माहीत नाही. सांप्रत सुधारलेले लोक विद्यावृद्धी करण्याकरिता पुष्कळ झटत आहेत, परंतु हे इतर कुणाचे मनात देखील येत नाही. मराठी भाषेत ग्रंथ अनेक छापिले आहेत व आणखीही वरचेवर छापत आहेत. वर्तमानपत्रात अनेक तऱ्हेचे मजकूर व माहितीगारी लिहून छापतात, परंतु त्यांचा कोणी वाचणारा नाही. जे आहेत ते गरीब आहेत. श्रीमंत व थोर जुन्या काळचे यास असे वाटते की हा कागद व्यर्थ खर्च कशाकरिता करतात व यात उपयोग काय. म्हणजे एकंदरीत जे सुधारलेले उच्च विद्या विभूषितचे लोक आहेत, हे लोक विद्या वाढवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत आहेत. त्यामध्येच मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ छापले जात आहेत, छापलेले आहेत. वर्तमानपत्रात सुद्धा अनेक तऱ्हेचे मजकूर, अनेक तऱ्हेची माहिती लिहून छापतात, परंतु शोकांतिका त्यांना कोणी वाचणारा नाहीत. जे आहेत ते गरीब आहेत. श्रीमंत लोकांना असं वाटतं, जुन्या काळच्या लोकांना असं वाटतं की हा कागद व्यर्थ खर्च होत आहे, त्याचा उपयोग काय. परंतु त्यांचे हे लक्षात येत नाही, आम्ही केवळ मूर्ख आहो व आम्हास काही समजत नाही. पहा की या लोकांस आमचा देश कोठी आहे व आणखी देश कोठी आहेत व तिथे कोण आहेत व या देशात सुधारणा काय पाहिजेत व जर कोणी करू लागला तर त्यास अनुकूल व्हावे हे समजत नाही. म्हणजे ज्या लोकांना वाचनाची आवड नाही किंवा ज्ञान हे वृद्धिगत व्हावं असं वाटत नाही, त्यांना हे समजायला पाहिजे की आपला देश कुठे आहे, आणखी इतर देश कुठे जात आहेत, तिथे कोण आहेत, या देशात आपल्या देशात सुधारणा काय असायला पाहिजे. आणि जर कोणी विद्येच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून हे करत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे, आपण त्याला अनुकूल असलं पाहिजे. नाना प्रकारच्या विद्या आहेत, त्यापासून लाभ बहुत आहेत. विविध प्रकारच्या विद्या आहेत आणि त्यापासून अनेक प्रकारचे फायदेसुद्धा आहेत. समुद्रात नावा चालविण्याची विद्या आमच्या लोकात कुठे आहे. रसायनशास्त्र व त्यापासून लाभ होतात हे कुठे माहीत आहे. यंत्रज्ञान कुठे समजते. निदान चांगले कोणते व वाईट कोणते याचा देखील भेद समजत नाही. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याचा सुद्धा फरक लोकांना कळत नाहीत. आणि म्हणून वाचन करणं हे फार महत्त्वाचं आहे. वाचनाच्या माध्यमातून विविध शास्त्राची ओळख आपल्याला होते, त्यापासून लाभसुद्धा होतो आणि आपली बुद्धीसुद्धा वाढत जाते. जर कोणी चांगल्या कामात आरंभ केला तर त्यास वाईट म्हणतात आणि कोणी वाईट केला तर त्याला चांगले म्हणतात. असे विलक्षण लोक आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादं चांगलं काम हातात जर धरलं असेल, एखादा चांगलं काम तो मार्गी लावत असेल तर त्याला वाईट म्हणतात आणि वाईटास चांगले म्हणणारी अशी विलक्षण स्वभावाची लोक आपल्याला पाहायला मिळतात. कुणी उपयोगी ग्रंथ केला तर तो कुणी घेत नाहीत व त्यात काय आहे हे देखील पाहत नाहीत. त्यास असे कसे कळत नाही की ज्या मनुष्याने ग्रंथ लिहिला त्याचा काहीतरी हेतू असेल व त्यास असे वाटत असेल की लोकास ज्ञान नाही, तेव्हा ते या ग्रंथाच्या द्वारे त्यास मिळावे. म्हणजे एखादा विद्वान एखादा ग्रंथ लिहित असेल, एखादा ग्रंथाची निर्मिती करत असेल तर त्या
या ग्रंथाच्या माध्यमातून त्याचा काहीतरी उद्देश असेल की जर मी हे ग्रंथ लिहिलं तर लोकांना या ग्रंथाच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान मिळेल. ज्ञानाची द्वारे या पुस्तकाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या वाचनाच्या माध्यमातून त्याला मिळावं. परंतु लोक ही गोष्ट समजत नाही. ग्रंथात काही असो, कुणी काही म्हणो, ते जुन्या रीतीने व सर्व गोष्टी घडाव्या असेच पाहतात. ग्रंथात कुठलीही माहिती असो, ती माहिती महत्त्वपूर्ण असो या नसो, त्यांना काही फरक पडत नाही. ते फक्त जुन्या रीतीने सर्व गोष्टी घडाव्या असेच त्या लोकांना वाटते. त्यास अद्यापही इतके देखील समजत नाही की आमचे लोकांस काही कळत नाही, त्यास बहुत ग्रंथ झाले असता उपयोग होईल व देशातील लोक शहाणे होतील. त्यांना एवढंसुद्धा शहाणपण येत नाही, एवढंसुद्धा समजत नाही की या ग्रंथाच्या माध्यमातून लोक ही ग्रंथ वाचतील. या ग्रंथाचा, या पुस्तकाचा वाचनाच्या माध्यमातून लोकांना फार मोठ्या स्वरूपात उपयोग होईल आणि देशातील लोक शहाणे होतील. त्यांची समजूत अशी आहे की संक्रांत आली तर 4 आणे खर्चून 1 तांब्याची तपकडी घेऊन आत तीळ घालून दक्षिणेसहित एखाद्या मूर्ख ब्राह्मणाच्या हाती देतील. म्हणजे या जुन्या रूढी परंपरावादी लोकांचा असा समज आहे, एखाद्या सणानिमित्त 4 आणे पैसे खर्च करायचे, 1 तांब्याची तपकडी घ्यायची, त्यात तीळ घालायचं आणि दक्षिणेसह ब्राह्मणाला भेट द्यायची आणि आम्ही धर्म केला, आम्ही धन्य झालो असे म्हणतील. परंतु हेच 4 आणे देऊन एखादं पुस्तक जर खरेदी केलं, तसे ते करणार नाहीत, तसे ते पुस्तकं घेणार नाहीत. बरे, तिळपात्र दिले, त्यात 2 आणे ब्राह्मणाच्या पदरी पडतात, 2 आणे तांबटास मिळतात. तद्वत 4 आण्याचे एक पुस्तक घेतले तर 2 आणे त्या कागदाबद्दल जातील व 2 आणे मजुरीबद्दल त्या ब्राह्मणास मिळतील. तेव्हा हाही त्याच रीतीप्रमाणे धर्मच होईल. पण हा समज त्या लोकांना समजत नाही. हा सुद्धा एकाप्रमाणे रीतीनुसार धर्मच होईल, हा सुद्धा एकाप्रमाणे पुण्यच होईल. पण असे हे जुन्या रूढी परंपरावादी लोकांना पुस्तकाचं ज्ञान नसल्यामुळे असं घडत नाही. वामन द्वादशीच्या व्रत करतील, त्यास 12 लहान पोरं मुंज झालेली आणून त्यास 2-3 रुपयाचा विषय देतात. परंतु तो विषय असा असतो की त्याचा उपयोग काही पडत नाही. परंतु लोकांस असे वाटते की हे पुराणात सांगितले आहे आणि त्याप्रमाणे आहे. म्हणजे 10-12 लहान मुलांची मुंज केलेली मुलं त्यांना आणून 2 रुपयाचा विषय देतील, दक्षिणा देईल. पण त्या दक्षिणेमुळे काही उपयोग होणार नाही. पण असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि पुराणात सांगितलं असल्यामुळे असं करायचं आहे, त्यामुळे आम्ही धन्य झालो, आम्ही धर्म केला, आम्ही पुण्य केला असे ते समजतात. पण त्याप्रमाणे हेच पुण्य, परंतु त्या रुपयाची पुस्तके आणून मुलास दिली, हेच पुण्य त्याच रुपयातून पुस्तके आणून त्याच मुलाला दिली किंवा त्या रुपयात ब्राह्मणाच्या मुलास एखादी विद्या शिकवली, त्याच पैशामध्ये जो पैसा आपण दक्षिणा म्हणून देतो आहे त्याच पैशात एखाद्या ब्राह्मणाच्या मुलाला पण विद्या शिकविली, शाळेत 8-4 आणे देऊन त्यास पाठविले तर त्यास फायदा होईल. पण पुस्तके घेऊन दिली, त्याला शाळेत पाठवलं तर त्याला ज्ञान आत्मसात होईल आणि त्याचा त्या मुलाला फायदा होईल. सोन्याच्या प्रतिमा करून ऊस मडके यात पूजा करून द्याव्या, त्यापेक्षा ग्रंथ दिले तर मुलं जन्मेपर्यंत वाचतील. आपण एखादी देवाची प्रतिमा त्याची पूजा अर्चा करून ते दिल्यापेक्षा जर आपण एखाद्या मुलाला पुस्तके दिली, ग्रंथे दिली तर ते जन्मपर्यंत वाचतील, शहाणी होतील आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांना ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग त्यांना भविष्यात होईल. असेच लोक मरते समय तुला करीतात. यामध्ये
5,000-6,000 भरतात व मग मनात येईल तशा प्रकारे ते पैसे उडवतात. त्यास काही अनुक्रम नसतो. त्याच 5,000 चे काहीतरी चिरकाल राहण्याजोगे काम केले तर किती लोक शहाणे होतील. पण तेच 5,000-6,000 आपण जे तुला करिता निष्फळ उडवितो, पण त्याच 5,000 आपण असं काही जर केलं की जे चिरकाल मरेपर्यंत ते सगळ्यांच्या स्मरणात राहील. पुस्तके घेऊन दिली, ग्रंथ घेऊन दिली, ते ग्रंथ मुलांना वाचनामध्ये आणलीत तर किती लोक शहाणे होतील. लोक असे म्हणतात की पुष्कळ ग्रंथ लिहितात परंतु पैसा कोणापाशी आहे, विकत घ्यावे कोणी, आणि इकडे तर असा अनिवाच्य खर्च करीतात. लोक असेही म्हणतात ग्रंथ तर पुस्तक आहेत, ग्रंथ तर पुष्कळ ग्रंथ लिहिले जातात, पण ते ग्रंथ ते पुस्तकं कुणापाशी आहे, विकत घ्यावं कसं, विकत घ्यावं कोणी. पण आपण तेच 5,000 जे अनिर्वाच्य स्वरूपात जे आपण खर्च करतो, तेच पैसे तेच रुपये जर आपण इकडे ग्रंथाच्या माध्यमात जर आपण खर्च केलेत, जे भविष्यामध्ये उपयोगी पडतील, पण तसे लोक करीत नाहीत. आणि जे उपयोगी ते करीत नाहीत, आणि जे भविष्यामध्ये कुठेही तुम्हाला उपयोगी पडत नाहीत, चिरकाल राहण्याजोगे नसते, अशा कुचकामी कामावर आपण तसे पैसे खर्च करतो. आता वृद्ध लोक जे आहेत ते तर सुधारतील हे घडतच नाही. कारण की जो मनुष्य 25 वर्षावर झाला त्याची समजूत लहानपणी जी पडते तीच त्याची कायम होते व त्यास असे वाटते की मी शहाणा, मला शिकवितात काय, याच शहाणपणावर मी पैसा मिळविला, संसार केला, आता जरी दरिद्री आले तरी मी वेडा आहे, हे त्याला कदापि वाटत नाही. लोक इत्यादी म्हणतात की ज्या लोकांनी 20-25 वर्ष जुन्या रूढी परंपरावादी स्वरूपात ज्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे, त्यांची समजूत काढणे हे फार कठीण काम आहे. हे आता घडणं शक्य नाही. कारण की आपण त्याला जर शहाणा बनवण्याचा, त्याला जर आपण वाचनाचं महत्त्व, ज्ञानाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला तर तो सांगेल की मी 25 वर्ष या जुन्या रूढी परंपरावादीने जगत आलेलो आहे, त्यानुसार मी संसार केला आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पण आता जे दरिद्र हे माझ्या वाट्याला आलेलं आहे, यास्तव त्यांची सुधारणा व्हायची नाही. म्हणून या देशात जितके 25 वर्षावरचे जुन्या काळच्या समजुतीचे माणूस आहेत त्यांची आशा अगदी नको. जे ते जातील तेव्हा पक्की सुधारणा होईल. परंतु जे लहान आहेत, ज्यास शहाणपण मिळवायचे आहे, त्याचवर आमची आशा आहे. म्हणून लोकहितवादी म्हणतात की जी लहान मुलं आहेत, ज्यांना भविष्यामध्ये शहाणपण मिळवायचे आहेत, त्यावर आमची आशा आहे. ती लहान मुलं, त्यांच्या हातात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, त्याकरिता त्यांच्याकडून विद्याभ्यास करून घेणं हे महत्त्वाचं कर्तव्य आहे. तो चांगली समजूत पडेल, लोक विचार करणारे होतील, अशा प्रकारचे त्यास पंतोजी व शाळा पाहिजेत. म्हणजे त्यांच्या हातात त्यांना जर आपण ज्ञान दिलं, त्यांना जर आपण विद्या शिकवली, त्यांच्या हातात जर आपण चांगली चांगली ग्रंथ दिलीत, तर त्या ग्रंथाच्या माध्यमातून ते चांगले भाषा शिकतील, चांगल्या ग्रंथांचं वाचन करतील आणि विचार करणारे होतील. आणि यासाठी चांगले पंतोजी व चांगले शाळा जर निर्माण झाल्या, या चांगल्या पंतोजी, चांगल्या शाळाच्या माध्यमातून त्यांच्या हातात चांगले ग्रंथ जर हातात आपण त्यांच्या दिले, तर खरोखरच त्या मनुष्याची संग त्याला मिळेल आणि तशी त्यांची समजूत होते. जर संस्कृत भाषा प्रथम मुला समजावली तर त्याच्या समजुती तशाच होतील. जर इंग्रजी शिकविले तर तशा होतील. जर मराठी शिकविले तर तशाच होतील. यास्तव मुलास ग्रंथ वाचावयास द्यायचे हे प्रथम चांगले पाहिजेत. म्हणजे आपण त्या मुलाला जशा प्रकारची त्या मुलाची आपण संगत घालू, तशाच प्रकारच्या समजुती त्या मुलांच्या होतील. म्हणून यापेक्षा आपण त्या मुलाच्या
हातात घेऊन ते आपण त्या मुलाला एक चांगला ग्रंथ वाचावयास दिलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे त्यास सुबुद्धी होऊन त्याची समजूत चांगली पडावी व त्यांनी बहुत वाचण्यावर लक्ष द्यावे. म्हणजे चांगल्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांना चांगली एक सुबुद्धी निर्माण होईल आणि त्यांच्याकडून चांगली चांगली ग्रंथ, चांगली चांगली पुस्तकं वाचण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित करावं व त्यांच्या मनातून जुन्या काळच्या भटाकडून ज्या समजुती येतात त्या सर्व खोट्या असे त्यास भासले पाहिजे व त्यास ग्रंथाची गोडी लागून ग्रंथ वाचावे असं वाटलं पाहिजे. जर आपण अशी चांगली चांगली ग्रंथ मुलांच्या हातात दिली, तशी ग्रंथ आपण वाचून घेतली, तर त्या जुन्या काळच्या ज्या काही समजुती त्यांच्या डोक्यात असतील त्या सर्व खोट्या आहेत हे त्यांना आपोआप कळेल आणि त्यांना ग्रंथ पुस्तक वाचण्याची गोडी निर्माण होईल. आमचे लोक सांप्रतकाळी अगदी अज्ञानी आहेत. त्यास ग्रंथ म्हणजे काय हेही समजत नाही व कोणी वाचित नाही व विकतही घेत नाहीत. म्हणजे इतके लोक अज्ञानी आहेत. ग्रंथ म्हणजे काय हे पण त्यांना कळत नाही, कोणी वाचतही नाही आणि विकतही घेत नाही. जर कोणी म्हटले एखाद्याने की मी ग्रंथ करण्यावर पोट भरीन, तर त्यास काही मिळवायचे नाही व कोणी शास्त्री पंडित भट्टे जरी मूर्ख शिरोमणी असली तरी त्यास लोक 4 रुपये देतील. म्हणजे एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मी ग्रंथकर्ता आहे, मी ग्रंथ लिहितो, पुस्तके लिहितो आणि त्यावर मी माझं उदरनिर्वाह करतो, तर त्याला त्यातून काय मिळवायचं आहे हे लोकांना कळणार नाही. पण जर कोणी एखादा शास्त्री पंडित तो मूर्खाच्या शिरोमणी जरी असेल तरी लोक त्याला 4 रुपये देतील. परंतु ग्रंथकर्ता, वर्तमानपत्र छापणारा व छापखाना घालणारा विचारशील असला तरीही त्यास कोणी पैसा देणार नाहीत आणि त्याचा माल अगदी घेणारही नाहीत. पण एखादा व्यक्ती खूप विद्वान आहेत, विद्या विभूषित आहेत, जो ग्रंथ करतायत, जो वर्तमानपत्र छापणार आहे, छापखाना घालणारा विचारशील आहेत, तरी पण लोक त्याला कोणीही पैसा देणार नाहीत आणि त्याचा मालही अगदी घेणार नाहीत. शिवाय त्यास मूर्ख म्हणतील. हाच काय शहाणपणा. जनावराची वर्णने व इतर देशांची वर्णने यात काय आहे असे उपहास करतील. म्हणजे या ग्रंथाच्या माध्यमातून, या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनावरांची वर्णने करणे, देशाची वर्णने करणे, यामध्ये असं काय तथ्य आहे, अशा प्रकारे त्या ग्रंथकर्त्याची, त्या वर्तमानपत्र छापणाऱ्यांची चेष्टा करतील. केवढे आश्चर्य आहे. या लोकास इतकी भ्रांत अजून आहे. ग्रंथ करणाऱ्यास खप नाही, ग्रंथ करून त्यास विकत घेणारे मिळविणे म्हणजे मोठा प्रयत्न पडतो. म्हणजे ग्रंथकर्ता, ग्रंथ लिहिणारा, वर्तमानपत्र छापणारा यांना कुठल्याही प्रकारची किंमत नाही. त्यांचा फार मोठा जो ते प्रयत्न करतात तो प्रयत्न निष्फळ ठरतो. जुलमाने व भिडेने ते लोकांचे गळी बांधावे लागतात. म्हणजे आग्रह करून ग्रंथकर्त्याने लिहिलेला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांच्या हाती त्याला आग्रहास्तव द्यावा लागतं. त्याबद्दल किंमत देणे म्हणजे लोकांस असे वाटते की हा पैसा व्यर्थ आहे आणि एखाद्याला आग्रह करून आपण ते ग्रंथ त्याच्या हातात सोपवलं तर ग्रंथ घेणाऱ्याला असं वाटतं की हा पैसा निव्वळ व्यर्थ आहे. यात पुण्य नाही व धर्मही नाही. वैदिक ब्राह्मणाचे घरी जात नाही हा धर्म कशाचा? हे व्रत नाही, दान नाही, तेव्हा ग्रंथ घेण्यास पैसा कशाचा द्यावा? याप्रमाणे हे लोक दुर्भाग्य आहेत. यांचा काळ विपरीत म्हणून यास अशी बुद्धी झाली आहे, हे तर उघड आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून आपण, एखादा ग्रंथकर्त्याकडून आपण तो ग्रंथ घेतला, तो ग्रंथ हे पुण्यही नाही, हे धर्मही नाही. वैदिक ब्राह्मणाचे घरी जात नाही हा धर्म कशाचा? हे व्रत नाही, हे दान नाही, तेव्हा ग्रंथ घेण्यास पैसा कशाचा द्यावा? एवढं हे अज्ञानी लोकांचं दुर्भाग्य आहे. यांचा काळ विपरीत म्हणून अशी बुद्धी झालेली आहे. हे निश्चित उघडपणे आपल्याला दिसून येते. परंतु लोक असे समजतील तर बरे, ग्रंथ छापणारे यास पैसा द्यावा हे सर्वांपेक्षा उत्तम आहे. पण खरोखर ग्रंथ छापणारे अशा लोकांना आपण जर पैसा दिला, ती ग्रंथ विकत घेतली तर हे सगळ्यापेक्षा उत्तम ठरेल. कारण की त्या ग्रंथाच्या माध्यमातून लोक ज्ञानी होतील, लोक सुजाण नागरिक होतील, लोकांना विद्येचं बळ येईल, लोकांना बुद्धी चालवण्याचं बळ येईल. व या देशात तर अति उत्कृष्ट हाच धर्म आहे. हे मूर्खास शहाणे करण्याचे काम आहे. म्हणून
हा धर्म सर्वाहून श्रेष्ठ आहे अशी समजूत यांची पडेल व त्वरित लोक सुधारतील यात संशय नाही. व असे झाल्या वाचून ग्रंथही पुष्कळ होणार नाहीत, परंतु ईश्वरी इच्छा प्रमाण. पण आपण जर या मूर्खांना शहाणं करण्याचं साधन जर कुठलं असेल तर ते ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून मूर्खालाही शहाणपण येतं. म्हणून हाच धर्म सर्वाहून श्रेष्ठ आहे. ज्या ग्रंथाच्या माध्यमातून एखाद्या अज्ञानी व्यक्तीला आपण ते ग्रंथाचं वाचन करायला लावलं, त्याला ग्रंथातील जो गभिमतितार्थ आहे तो समजावून सांगितला, तर हे सगळ्यापेक्षा सर्व धर्माहून श्रेष्ठ राहील अशी समजूत त्यांची पडेल, तरच त्वरित लोक सुधारतील यात संशय नाही. आणि असे झाल्यापासून ग्रंथही पुष्कळ होणार नाहीत, परंतु ही ईश्वरी इच्छा आहे. म्हणजे अशा प्रकारची तळमळ लोकहितवादी यांनी जुन्या समजुती मोडीत काढण्यासाठी नवीन ग्रंथाची आवश्यकता आणि वाचन संस्कृतीचं मोल हे लोकांपर्यंत अतिशय तळमळीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असा हा या पाठाचा सारांश. पुन्हा भेटूया पुढील तासिकेत.